जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्लीच्या उद्देशाने अवैधरित्या डांबून ठेवलेल्या तब्बल 86 गोवंश जनावरांची सुटका केली। या जनावरांची अंदाजे किंमत 8,60,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी अज्ञात आरोपींसह संबंधित जागा मालक आणि मदत करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास भाजी मंडी परिसरातील एका मोकळ्या जागेत कंपाऊंडच्या आत मोठ्या प्रमाणात जनावरे बांधून ठेवण्यात आली होती। जनावरांना अत्यंत अमानुष पद्धतीने कोंडून ठेवण्यात आले होते। त्यांच्यासाठी ना चाऱ्याची व्यवस्था होती ना पिण्याच्या पाण्याची सुविधा। त्यामुळे जनावरांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच एसीपी अंकुश खेडकर, पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला। कारवाई दरम्यान पोलिसांनी सर्व 86 जनावरे ताब्यात घेत त्यांची सुटका केली। सुटका करण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने गोरक्षण शाळा येथे हलवण्यात आले असून त्यांची देखभाल करण्यात येत आहे। या प्रकरणात संबंधित मोकळ्या जागेचा मालक, गोडाऊन मालक, घरमालक तसेच या अवैध कृत्यात मदत करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे करीत आहेत। अभी तक 1 जनवरी से लेकर तो कल की तारीख तक जूनी कामठी पुलिस स्टेशन ने जानवर के संबंध में 9 गुने दाखिल किए हैं। तो ऐसे में कल 86 जानवर हमने अपने कब्जे में लेकर गौशाला में दाखिल किए हैं और उसके पहले 46 जानवर हमने गौशाला में दाखिल किए हैं।